कसं आहे, महाशिवरात्रीचं महत्व म्हणजे महाशिवरात्र ही आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हिंदू धर्मामध्ये माघ महिन्यात येणारी जी चतुर्दशी आहे त्याला महाशिवरात्र म्हणतात। ही शिवरात्र अशी प्रत्येक महिन्याला येते, पण माघ महिन्यात याला महाशिवरात्र म्हणून शंकराला मान्य आहे। संपूर्ण हिंदू महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी शिवलिंग आहे ते ज्योतिर्लिंग असो, साधे शिवलिंग असो, गावातला असो, गल्लीतला असो, त्या शिवलिंगावरती रोज 5 माणसं येत असतील तिथे आजच्या दिवसाला 10 माणसं जातील, तिथे 500 येत असतील तिथे 5000 येतील। त्याच्याप्रमाणे एक ज्योतिर्लिंग आहे, त्या ज्योतिर्लिंगाला महत्व जास्त होतं दर्शनाला, म्हणून या ठिकाणी लाखो यात्रेकरू या ठिकाणी येतात। या ठिकाणी आज त्याला महाशिवरात्र आहे। महाशिवरात्रीचं महत्व म्हणजे असं आहे की आपल्या आज शिवलीलामृतामध्ये सांगितलेलं आहे की कोणालाही माहित नसेल, ज्याला कळत नसेल, ज्ञात अज्ञात माणसाने जरी आजच्या दिवशी शिवलिंगावरती चुकून बेलाचं पान किंवा पाणी घातलं तर ते तरुण जातो। अशा पद्धतीचा एक आख्यायिका आहे की पार्थ होता, पार्थ म्हणजे श्वापद मारणारा माणूस होता। पूर्वीच्या काळामध्ये त्याला पार्थ म्हणायचे। तो अरण्यामध्ये श्वापद मारण्याकरता गेला असता एका झाडावरती बसलेला होता आणि त्या ठिकाणी श्वापदाला त्यांनी नेम धरलेला होता, पण त्याच्या डोळ्यासमोर कायमस्वरूपी सारखे झाडाची पाने येत होती, म्हणून ती पाने तोडून तो टाकत होता। त्यांनी शेवटी श्वापदावरती बाण चालवला आणि ते श्वापदाला लागल्यावर त्या ठिकाणी श्वापदाच्या ठिकाणी साक्षात भगवंत निर्माण झाले। भगवंतांनी त्याला सांगितलं की तुला काही समजलं नाही, तू वरतून जे पानं टाकत होतो ते बेलाचं झाड आहे आणि खाली शिवलिंग आहे, न कळत तुझ्या हाताने माझ्या अंगावरती बिल्वपत्र पडले, न कळत जरी बिल्वपत्र तरी तो श्वापद तरुण गेला। तेव्हा आजच्या महाशिवरात्रीला आपण बेलाचं पान जरी एखादं वाढलं, अगर पान वाहिलं, अगर स्पर्श करून दर्शन केला तर आपण तरुण जातो। म्हणून महाशिवरात्री अशी शंकराचे दर्शन घेण्याची पद्धत आहे। हे ज्योतिर्लिंग आहे, आज या ठिकाणी आलेला आहे, त्याला भीमाशंकर म्हणतात। दाकिन्याम भीमशंकर असं म्हणजे त्रिपुरासुराचा या ठिकाणी संवाद झालेला आहे। शंकरांनी त्रिपुरासुराला वरदान दिलं होतं, भीम रूपात मारलं म्हणून भीमशंकर म्हणतात। मारण्याचे शरव आले, त्या घामाला आशीर्वाद दिला, तो भीमा नदी उत्पत्ती होती आणि दाकिनी त्रिपुराची जी बायको होती त्या क्षेत्राला दाकिनी क्षेत्र म्हणतात। दाकिनी क्षेत्र, भीमा नदी आणि शंकराचं नाव म्हणून दाकिन्याम भीमशंकरम असं याला म्हटलेलं आहे।